नमस्कार. हिंदू जागृती न्यास आणि घंटाळी मंदिर संस्थान यांच्या वतीने मी मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत करते. गंगा दशहरा निमित्ताने आणि अधिक मासाचे निमित्त साधून आपण जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यातले 7वे पुष्प आज आपल्या समोर उमटून दाखवणार आहेत पंचांगकर्ते दाकृ सोमण. सोमण सरांकडून थोर समाज सुधारक एकनाथ महाराज यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. संत एकनाथ महाराज महाराष्ट्राचे आद्य आणि वारकरी संप्रदायाचे महान संत म्हणून ओळखले जातात. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या 11व्या स्कंदावर त्यांनी एकनाथी भागवत ही उत्कृष्ट लोकप्रिय ग्रंथरचना केली. सामान्य लोकांना सोपे समजेल असे 300हून अधिक भारुडे रचून भक्ती प्रसार केलाच, पण समाजात प्रबोधनाचे उत्तम कार्यही केले. आळंदी येथे जाऊन ज्ञानेश्वर समाधीचा शोध त्यांनी घेतला आणि ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज आपल्या घरोघरी वाचण्यात जी ज्ञानेश्वरी येते ती एकनाथ महाराज यांनी तयार केलेली शुद्ध प्रत आहे. संन्यासापेक्षा संसारात राहून भक्ती आणि परमार्थ करता येतो हे त्यांनी स्वतःच्या पत्नीसोबत संसार करून जगाला दाखवून दिले. अशा थोर संतांचे महत्त्व आपण दाकृ सोमण सरांकडून जाणून घेऊया. मी सोमण सरांना मंचावर येण्यासाठी विनंती करते. आज या ज्ञान यज्ञाचा 6वा दिवस आहे आणि तुम्ही न चुकता वेळेवरती येता त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन करतो. आज संत एकनाथ यांच्यावरती मी बोलणार आहे. अर्थात उद्या मेधा सोमण या योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल उद्याचा कार्यक्रम आहे. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. काल भगिनीने मला एका संवाद करताना मला विचारलं, सोमण साहेब तुम्ही दोघंही एवढ्या तत्परतेनं आपल्यात कसा बदल व्हायला पाहिजे याबद्दल संत आणि ऋषी यांची उदाहरणं देऊन सांगता, पण आम्हाला कळतं ते या गोष्टी करायला पाहिजेत, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आमच्याकडून त्या केल्या जात नाहीत. कळतं पण वळत नाही. याच्याबद्दल एक भगवान कृष्णाला एकाने विचारलं की तुम्ही भगवद्गीता जी अर्जुनाला सांगितली ती दुर्योधनाला सांगितली असती तर महायुद्ध झालंच नसतं, भारताचं युद्ध झालंच नसतं. तेव्हा तुम्ही ती दुर्योधनाला का नाही सांगितली असं विचारलं भगवान कृष्णाला. कृष्ण म्हणाले दुर्योधन आणि अर्जुन ह्याच्यामध्ये फरक आहे थोडा. दुर्योधनाला कळत होतं पण त्याच्याकडून ते वळत नव्हतं, आणि अर्जुन असा होता ज्याला कळत पण होतं आणि ज्याच्याकडून वळत पण होतं. आपल्याला अर्जुन व्हायचं आहे की दुर्योधन व्हायचं आहे आपण ठरवायला पाहिजे. मित्रांनो, कुठे आपल्यात परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन, बदल व्हायला पाहिजे. परी म्हणजे काय? परिसर, आजूबाजू आपण परिसर, परी शब्द परिसर मध्ये येतो, परिस्थितीमध्ये सुद्धा परी शब्द येतो. हा काय येतो तर आजूबाजूचा, आपण आपल्यात आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये पण बदल करू शकतो, परिवर्तन होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे संक्रमण आताच अधिक महिन्यामध्ये, या ज्येष्ठ महिन्यामध्ये राशी बदल होत नाही. तो अधिक महिना, सूर्याचं राशी संक्रमण, सम शब्द सुद्धा महत्वाचा आहे. संक्रमण, प्रवर्तन, या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट की बदल व्हायला पाहिजे. तुम्ही बघा लहान मुलं किती निरागस असतात. आपण परीक्षा बघितली, लहान मुलांना प्रश्न विचारला खरं बोलतात, खोटं बोलत नाही. माणूस मोठा झाला की सगळी पुढे चढतात त्याच्यावरती.
लहानपणी इतका सात्विक वृत्तीचा मुलगा असतो, मुलगी असते आणि मोठी झाल्यानंतर खरं म्हणजे सुधारणा आणखी व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं आपण काय करतो लक्षात घ्या. आपण दुसऱ्यात बदल करायचा आयुष्यभर प्रयत्न करतो. आता भगिनी असतील तर नवऱ्यामध्ये बदल करायचा, सासूमध्ये बदल करायचा, सासऱ्यामध्ये बदल करायचा, शेजाऱ्यामध्ये, समाजात, आणि आपण तसेच राहतो. खरं सांगायचं तर आपल्यात बदल करायला पाहिजे. आणि आजच्या ह्या अधिक महिन्याच्या निमित्तानं किंवा गंगा दशहरा निमित्तानं आपण सुरुवात करूया आपल्यात बदल करायला. सोपं आहे. खरं सांगायचं तर ह्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, प्रॅक्टिकल मी अगोदर सांगतो. इगो जो असतो आपल्याला, अभिमान, गर्व, हे बाजूला करायला लागतं. आणि ते कळण्यासाठी या विश्वामध्ये आपण कुठे आहोत हे पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे. आत्ता आपण कुठे आहोत? आत्ता आपण या खुर्चीवर बसलेलो आहोत. ही खुर्ची कुठे आहे विश्वामध्ये? तर घंटाळी मंदिराच्या परिसरामध्ये आहे. घंटाळी मंदिर कुठे आहे? ठाण्यामध्ये. ठाणं या विश्वामध्ये कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र या विश्वामध्ये कुठे आहे? भारत देशात आहे. बघा आपला पत्ता सांगतोय आपण. भारत देश आपल्या विश्वामध्ये कुठे आहे? आशिया खंडावरती आहे. आशिया खंड आपल्या विश्वामध्ये कुठे आहे? पृथ्वीवरती आहे. पुन्हा प्रश्न केला, पृथ्वी या विश्वामध्ये कुठे आहे? आपल्या सूर्यमालेमध्ये आहे. पहिला ग्रह बुध, दुसरा शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ही सूर्यमाला या विश्वामध्ये कुठे आहे? पुन्हा प्रश्न केला, सूर्यमाला आपल्या आकाशगंगेमध्ये आहे. इथे अब्जावधी सूर्यमाला आहेत. अब्जावधी, बिलियन्स ऑफ सोलर सिस्टीम्स आर देअर इन अवर गॅलेक्सी. पुन्हा ही सूर्यमाला आकाशगंगेमध्ये, जिथे अब्जावधी सूर्यमाला आहेत. आकाशगंगा कुठे? पुन्हा प्रश्न केला तर वैज्ञानिक सांगतात आकाशगंगा अशा ठिकाणी आहे, त्यांचे ग्रुप्स आहेत, आणि बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आर देअर इन द युनिवर्स. अब्जावधी आकाशगंगा आहेत. त्याच्यामध्ये आपली आकाशगंगा, त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला, त्याच्यामध्ये पृथ्वी, पृथ्वीवरती आशियाखंड, त्याच्यामध्ये भारत देश, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, त्याच्यामध्ये ठाणे शहर, त्याच्यामध्ये हे मंदिर घंटाळी मातेचं, आणि मातेच्या या मंदिरामध्ये आपण बाहेर एका खुर्चीवर एवढ्याशा जागेत बसलेलो आहोत. तरी माणसं काय स्वतःला मोठी समजतात. म्हणजे कधी कधी वाईट वाटतं, हे पैसे माझेत, माझ्या खिशात असतील तर माझेत, तुझ्या खिशात तेच पैसे ठेवले तर तुझे झाले. पैसा पैसा. आता आपण बघतोय या नीट परीक्षेचे पेपर फुटले त्यावेळी करोडोपती एका दिवसात, विचार करा, कोट्याधीश मनुष्य, काय त्याची शीतू होते. प्राध्यापक, तो बोधू साधू काय करत होता आणि कसा आता तो सडतोय. मला तुम्ही सांगा, तुम्ही आम्ही सुखी आहोत, भले गरीब असू. काल तुम्हाला गरीब आणि श्रीमंतीबद्दल पण सांगितलं, तेव्हा विश्व प्रचंड आहे. आपण मोठे नाही होत. वाळूच्या तुकड्याचे जर 1000 तुकडे केले एका कणाचे, तेवढ्या सुद्धा आपण नाही होत. पाण्यावरच्या बुडबुडेला सुद्धा अस्तित्व आहे, तेवढं सुद्धा आपलं अस्तित्व नाही जगाच्या. तुम्ही मला सांगा, तुमच्या पणजोबांच्या आजोबांचं नाव माहिती आहे का? नाही सांगता येणार. बघायला लागेल, आपला वंश वृक्ष बघायला लागेल. आपल्या घरामध्ये वस्तू, वडिलांची कदाचित काही वस्तू असतील, पण आजोबांच्या वस्तू नाहीत, पणजोबांच्या वस्तू नाहीत. तसंच आपलं होणार आहे. कदाचित आपल्या मृत्यूनंतर आपला मुलगा रंगीत फोटो घरामध्ये लावेल, पण त्याची सून आली की ते म्हणाले, ही अडगळ कशाला काढून ठेवूया, म्हणून रद्दीवाल्याकडे दिली. काहीही राहणार नाही. जसं पणजोबांचं नाही, तसंच आपलं पण काहीही राहणार नाही. एवढं असून सुद्धा मी मी माझं 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 शरीर सुद्धा माझं नाहीये. म्हणून मित्रांनो, मला खरं प्रामाणिकपणे सांगायचं आहे, मृत्यूला सुद्धा घाबरायचं नाही.
कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, शाश्वत सत्य आहे, मृत्यू आहेच. आणि मी अनुभवलंय. मला आठवतं किती वर्ष, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. द.शम. सोमण वारले होते, एक्सपायर झाले. द.शम. सोमण म्युन्सिपल, तुम्हाला माहिती आहे, कमिशनर, पोलीस कमिशनर. आणि माझं विरारला व्याख्यान होतं आणि ते आटपून मी संध्याकाळी घरी आलो आणि टीव्हीवरती बातमी, दाकृ सोमण यांचं निधन. मी याची देही याची डोळा बघितलं आहे, माझी मिसेस पण बघित राहिली. आणि वार्ताहरांचे फोन शेजारी पाजारी, म्हणजे काय काय आमच्या शेजारी फोन आले, ते शेजारच्या बिल्डिंग, ते म्हणाले गर्दी दिसत नाहीये बिल्डिंगच्या खाली. लोकांनी तर्क वितर्क असे लावले. मग अर्धा एक तास ती पट्टी चालू होती आणि नंतर ती पट्टी त्यांनी काढून द.शम. सोमण पोलीस कमिशनर यांचं निधन झालं असं. पण दाकृ सोमण खगोल अभ्यासक असे 1 तास ती बातमी चालली. अजूनही माझ्या ते स्मरणात आहे. मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि गुरु करताना सुद्धा काही लोकांचे गुरु असतात, गुरुची परीक्षा घेतली जाते. गुरुची परीक्षा घ्यायला पाहिजे, नाही ते भोंदू गुरु लगेच. आणि गुरु सुद्धा तसा पाहिजे. एकदा शिष्याने ठरवलं आपल्या गुरुची परीक्षा घ्यायची आणि गुरुला खोटं पाडायचं. बघा, अध्यात्माचं क्षेत्र आहे, क्वालिफिकेशन नसते. आता खोटं पाडायचं गुरुला. काय केलं त्यांनी, शिष्य सुद्धा तसेच हुशार. त्याने एक फुलपाखरू घेतलं हातामध्ये आणि मूठ मिळवली. गुरुला विचारायचं फुलपाखरू जिवंत आहे की मेलेलं आहे. गुरु जर म्हणाले जिवंत आहे तर हात दाबायचा आणि त्याला मारायचं आणि दाखवायचं खोटं तुम्ही बोललात, हे बघा मेलेलं आहे. आणि गुरु जर म्हणाले मेलेलं आहे तर त्याला जिवंतच उडवायचं आणि गुरुला खोटं पाडायचं, बघा जिवंत आहे म्हणून गेले. हातात घेतलं जिवंत फुलपाखरू, गुरुकडे गेले, नमस्कार नमस्कार वगैरे केला. गुरु आम्हाला खरं सांगा गुरुवर्य, या हातामध्ये जे फुलपाखरू आहे ते मेलेले की जिवंत आहे? आता बघा गुरु किती हुशार. त्यांनी सांगितलं की हातात जे फुलपाखरू आहे त्याचं जिवंत राहणं आणि मरण हे तुमच्या हातात आहे. बघा, ते खजील झाले. शिष्य नमस्कार केला गुरुला. असं गुरुचं महात्म्य असतं. मला मुद्दाम सांगायचं आहे, फसायचं नाही. गुरु परीक्षा कशी घ्यायची ते अगोदर आपण ठरवलं पाहिजे. चला आजच्या विषयाकडे आपण वळूया. संत एकनाथ. संत एकनाथ म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवत असेल? मला नक्की माहिती आहे, गुरुवारची दत्तात्रेयाची आरती आठवत असेल. संत एकनाथाने लिहिली वर्षानुवर्ष. संत एकनाथ म्हटल्यानंतर काय आठवत असेल? रोडगा वाहीन तुला, हे आठवत असेल. संत एकनाथ म्हटल्यानंतर आपल्याला आठवत असेल, आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांची समाधी 300 वर्ष झाली होती आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती रान उभं राहिलेलं होतं. समाधी आहे हे विसरून गेले होते लोक. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक सुद्धा कसे असतात. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर विसरून गेले लोक ती जागा, पण आळंदीची. पण ती जागा संत एकनाथांनी स्वच्छ, त्यांना दृष्टांत झाला रात्री, आणि स्वच्छ केली. आणि ज्ञानेश्वरीची ज्या हस्तलिखित, पूर्वी छपाई नव्हती, हस्तलिखित प्रती जमा करून त्यातली शुद्धीकरण केलं संत एकनाथ. अनेक गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. संत एकनाथांचं चरित्र जाणून घेण्यासाठी आपल्याला 16व्या शतकात जायचं आहे. 1533 ला त्यांचा जन्म झाला, इसवी सन 1533. आणि इसवी सन 1599 ला त्यांनी जलसमाधी घेतली. गोदावरी मध्ये चालत चालत नदीतून पुढे गेले आणि समाधीस्थ झाले. सांगूत अशा व्यक्ती 1533 ते 1599, 66 वर्षांचं आयुष्य. पण काय केलंय तुम्ही? आम्ही जगतो पण खरे जगत नाही. वी आर जस्ट एक्झिस्टिंग, वी आर नॉट लिव्हिंग. आपण अस्तित्वात आहोत पण जगत नाही.
अरे आयुष्य दिलेले माणसाचा जन्म हा सर्वात महत्वाचा आहे. पशुचा जन्म मिळतो 84 योनीतून आपण प्रवास करतो असं म्हटलं जातं. पण माणसाचा जन्म बुद्धी ही प्राण्यांना नाही दिली आहे. माणूस 2 कुत्रे असतील तर भाकरी मध्ये ठेवली तर एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला म्हणणार नाही, अरे बाबा तू जास्त भुकेला आहेस, तू खा, मी खात नाही. नाही म्हणणार. पण माणूसच म्हणू शकतो. आपली आई बघा, लहानपण आठवा, भाजी संपली तर गुळाचा खडा खाऊन भाकरी ती खाईल आणि आपलं पोट पाणी पिऊन भरेल. किंवा भाकरी संपली तर पोहे ताकात बुडून ते खाईल, आपलं पोट भरेल. शेवटी लक्षात घ्या, जनावर तसं करू शकत नाहीत, करत नाहीत. तोच फरक आहे. पण एक चांगलं आहे बघा, जनावर जनावरासारखं तरी वागतात, पण माणसं जेव्हा वागतात तर जनावरापेक्षा महाभयंकर राक्षसी वृत्तीने वागतात. बघा तुम्ही, कुत्रा भुकताना सुद्धा कुत्र्याप्रमाणेच भुंकेल, वेगळ्या आवाजात जोर जोरात असं नाही. मांजराप्रमाणे प्रत्येक प्राणीचं विशेषण तसं आहे. पण माणूस काय, आता बघितलं तुम्ही काल त्या भाजी मार्केटमध्ये 2 जवान मरण पावले. 2.5 वर्षाची 2.5 महिन्याची मुलगी एकाची. काय चाललंय? आणि हे कुठल्या युगात? 200 वर्षापूर्वी नाही, 500. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आग विझवण्याचं ट्रेनिंग नसेल किंवा ऑक्सिजन सिलेंडर लावूनच धुरामध्ये जायला पाहिजे, काय कळतच नाही. आणि ते भाजी मार्केटमध्ये भाजीला कशी आग लागेल? तिथे कापडाची दुकानं आली कशी भाजी मार्केटमध्ये? मित्रांनो, शहाण्या माणसाने न बोललेलं बरं. पण न बोलण्यामुळे आज समाज बिघडतोय. कशामुळे? वाईट माणसाने वाईट काम केल्यामुळे बिघडत नाहीये. सज्जन माणसं गप्प राहतात त्यामुळे समाज बिघडतो आहे. कारण आजकाल परिस्थितीत तशी आहे, आपण विरोधात बोललो तर खलास. त्यापेक्षा त्यांचं ते बघतील, आपलं आपण. माझं चाललंय ना, माझं नीट चाललंय ना, हे आपण अनेक वर्षानुवर्ष म्हणतोय. म्हणूनच परकीय आक्रमण भारतावरती झाली. माझा शिधा मिळतोय ना, माझं पोट भरतंय ना, भारताचं काही हो. ही वृत्ती चांगली नाही. जगामध्ये जास्त आक्रमण झालेला देश कोणता असेल तर भारत हा देश आहे. मोंगलांनी, हा एकनाथांचा काळ तर महाभयंकर काळ आहे, मोंगलांनी जाळून टाकलं. आपल्याला माहितीये, विद्यापीठं जाळली, पंडितांना उड्या मारल्या त्याच्यामध्ये, आणि ब्रिटिश लोकांनी पळवून नेलं. किती आक्रमण झाली, अनेक अनेक अनेक. तरी पण भारताची संस्कृती टिकून आहे. फक्त सोन्याच्या विटा गेल्या, पण सोन्यासारखी संस्कृती म्हटलं टिकू नये. तर आता आपण संत एकनाथ, पैठण मी आज पुन्हा सांगतो, काल पण परवा पण सांगितलं. कधी कधी वाटतं ते प्रत्येक संताच्या जन्मगावी जावं आणि तिथलं शूट करून मोठ्या पडद्यावरती दाखवावं. पण करीन एकदा, अशी इच्छा आहे, मोठ्या पडद्यावरती दाखवावं. मित्रांनो, खरं सांगू का, संत महाराष्ट्रात जन्मले, देवदूत जन्मले. मी तुम्हाला ते उत्तर भारतीयाने प्रश्न विचारला, देवाने का नाही जन्म घेतला? राक्षस नव्हते, पण त्यांनी देवदूत पाठवले. संत एकनाथ ज्ञानेश्वरानंतर 300 वर्षांनी झाले. पण काय झालं, पहिलं बघा त्यांचं कुल बघा कसं आहे ते. मी नेहमी बघतो कोण कोण वडिलांचे नाव काय, आजोबांचे नाव आहे काय. पण जो भानुदास महाराज, त्यांचे चक्रपाणी नावाचा चिरंजीव, चक्रपाणीचा सूर्यनारायण नावाचा चिरंजीव, आणि सूर्यनारायणाचे चिरंजीव एकनाथ. संत एकनाथांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी. रुक्मिणीने आईचं नाव. काय झालं, जन्म झाला तो मूळ नक्षत्रावरती झाला. तुम्हाला माहितीये, मूळ नक्षत्रावर जन्म झाला, आश्लेषावर झाला तर शांती करतात. त्या काळात प्रथा होती. आणि मूळ नक्षत्रावरती त्यांचा जन्म झाल्यामुळं आई वडील
काही दिवसातच निधन पावले. त्याच्यावर त्याने अभंग लिहिला. जन्माच्या वेळी मूळ नक्षत्र शांती केली तरी पण आई वडील गेले. मुळींच्या मुळी एका जन्मला, एका एकनाथ म्हणजे एका जन्मला, माय बापे थोर धाक घेतला. कसं मूळ नक्षत्र आले कपाळा, स्वये लागली दोहोंच्या निर्मुळा. शांती करिता अवघ्यांची शांती, मुळी लागून या लावली ख्याती. एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, मायेस गट सगळा बापची गोटी. आई वडील निधन पावले. आजोबांनी संत एकनाथांचं बालपणापासून त्यांनी संपूर्ण केलं. मूळ नक्षत्रावरती जन्मले म्हणून 6व्या वर्षी आजोबांनी मुंज केली त्यांची, आणि 12व्या वर्षी 6व्या वर्षी मुंज झाल्यानंतर 6 वर्ष घरात राहिले. पूर्वीच्या काळी आत्ता जशी मुलं आई वडिलांचं ऐकत नाही ना काही, तशीच पूर्वीच्या काळी पण होती मनुष्य स्वभाव. तर ते घरातून कोणालाही न सांगता संत एकनाथ सद्गुरूच्या शोधार्थ घरातून बाहेर पडले. कोणालाही सांगितलं नाही. आजकाल असं होतं म्हणून मी परवा म्हटलं, आता सिंहस्थ जवळ येतोय, बायकांनो नवऱ्यांना सांभाळा. पूर्वी सिंहस्थ आला ना, ते साधूंच्या गोटात नवरे पळून जायचे सगळं संसार सोडून. आता जात नाहीत, कारण आणि महिला भगिनी पण सुधारल्या, त्या नवऱ्याला पकडून ठेवतात व्यवस्थित. पण पूर्वी असं झालेलं आहे, सिंहस्थ आला की भीती वाटते. 12व्या वर्षी सद्गुरूच्या शोधार्थ निघाले घरात न सांगता, कारण घरात सांगितलं असतं तर पाठवलं नसतं. आणि कुठे गेले? जनार्दन स्वामींकडे गेले. देवगिरी किल्ल्यावरती, देवगिरी किल्ला जो आहे तिथे जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते. कोणाचे? अचलपूरच्या बादशाह होता, त्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी होते. आणि ते दत्तात्रेयाचे भक्त, आणि ते गुरु पाहिजेत म्हणून संत एकनाथ 12व्या वर्षी त्यांच्याकडे गेले. गुरुमुखाने ज्ञानेश्वरी ऐकली. जनार्दन स्वामींनी ज्ञानेश्वरी पठण जे करत होते ते त्या बालकाने, 12 वर्षाच्या बालकाने ऐकलं. 6 वर्ष ते गुरूंबरोबर राहिले. देवगिरी म्हणजे बघा, 12 आणि 6 18 वर्षापर्यंत ते राहिले गुरूंबरोबर. गुरुचं दीक्षा घेतली, गुरूंची शिकवण घेतली, शिक्षण घेतलं. आणि नंतर गुरु बरोबर, गुरु आणि शिष्य हे तीर्थयात्रेला जायचे, त्याप्रमाणे ते निघाले आणि पंचवटीला आले. आणि स्वामींच्या आज्ञेवरून, म्हणजे गुरुच्या आज्ञेवरून, त्यांनी चतुश्लोकी भागवतावर प्राकृतमध्ये टीका म्हणजे ती टीका नव्हे, टीका म्हणजे त्या ग्रंथाचं बद्दलची माहिती, ती त्यांनी लिहिली. आणि तिथून संत एकनाथांच्या लेखनाला प्रारंभ झाला. चतुश्लोकी भागवत असा त्यांनी लिहिलं. आता 6 वर्ष हे केल्यानंतर तीर्थयात्रा करून जनार्दन स्वामी देवगिरीला परतले, पण एकनाथ मात्र तीर्थयात्रा करत राहिले गुरूंची आज्ञा म्हणून. वयाच्या 25व्या वर्षी याच कल्पना करा, एकनाथ पैठणला आले. जनार्दन स्वामीच्या आदेशानं नाथाने विवाह केला, गुरुची आज्ञा. आता तू संसार कर, ग्रहस्थाश्रमी हो. ग्रहस्थाश्रमी होऊन सुद्धा भक्ती करता येते. त्याच्यासाठी संसाराचा त्याग करावा लागत नाही. आजकाल हे काही आधुनिक साधू आहेत ना, भगवी वस्त्र घालतात, स्वतः लग्न केलं नाही पण दुसऱ्यांना 5-5 मुलं करा म्हणून संदेश देतात. तुम्ही पेपरला किंवा मीडियामध्ये वाचत असा. अरे, एक मूल सांभाळताना, शिक्षण देताना, त्याचं लग्न करताना किती परवड होते. पूर्वीच्या पिढीमध्ये ठीक होतं, 6-6 मुलं होती. पण आता यांनी स्वतः लग्न केलेलं नसतं, भगवी वस्त्र घातलेली असतात. हिंदूंची संख्या वाढावी, हिंदूंची संख्या वाढली पाहिजे, नो डाऊट. पण ते हिंदू कसे पाहिजेत? माझ्या पुरतं न बघता देशासाठी, देशाचा अभिमान वाटला पाहिजे असे हिंदू पाहिजेत. आणि होते म्हणून तर स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही बघा, स्वातंत्र्य सैनिक जे झाले, ज्यांनी देह दिला, ते कोण होते? आपलेच मराठी माणसं आणि बंगालची.
हे 2 राज्यातील माणसं स्वातंत्र्य सैनिक जीव दिला. ते वयाच्या 25व्या वर्षी पैठणला आणि गिरिजाबाई पत्नीचं नाव. गिरिजेशी विवाह झाला. गिरिजा काय म्हणजे काही म्हणतात असं जोड्यावरती गाठ घालतो आपण म्हणतो. पण काही भगिनी माझ्याकडे तक्रार करतात, आमचे हे एकदम हुशार आहेत पण थोडे क्रॅक पण आहेत. आता खरं सांगू का, हुशार असतात ना ते क्रॅक असतात. आता इथे सुद्धा बघितलं, घरात न सांगता तो मनुष्य गुरुच्या शोधार्थ निघाला. सगळं एक्सेप्ट करायचं, सगळं सगळं एकदम 100% चांगलं माणूसच नसतो असं म्हटलं तरी चालेल. तर पत्नी गिरिजाबाई, नाथानी प्रपंच करून उत्कृष्ट परमार्थ केला, त्याचं श्रेय सर्व लेखकांनी गिरिजाबाईंना दिलं आहे. हे मी वाक्य मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतो. घरची स्त्री जर भ्रष्टाचारी नसेल, नीतिमान असेल, सुसंस्कारित असेल तर घराला सुसंस्कार राहतात. नवरा भ्रष्टाचार करून पैसे आणूच शकत नाही, दारू पिऊन घरात येऊ शकत नाही, वाटेल तसे पैसे उधळू शकत नाही. देवी, अहो काय हे सगळं पुराण बिराण नुसतं ऐकायचं नाही. बघा, जेव्हा देवांवर संकट आली तेव्हा देव कोणाला शरण गेले? देवीला शरण गेले. बघा तुम्ही, सगळं पुराण, देवीचं सामर्थ्य हे देवांपेक्षा मोठं असतं. 8 हात 8 कामं एका वेळी केली. सर्व दुष्ट राक्षसांना देवांना मारता आलं नाही, ते देवीनंच मारलेलं आहे असं इतिहास आपला सांगतो, पौराणिक इतिहास. तेव्हा घरची स्त्री ही महत्वाची बाई, ती महालक्ष्मी पाहिजे, ती महासरस्वती पाहिजे, ती महाकाली पाहिजे. का? तर ती महासरस्वती पाहिजे, मुलांवरती सुसंस्कार करता येणारी पाहिजे, ती महालक्ष्मी पाहिजे. आर्थिक व्यवहार तिला सगळे माहिती पाहिजेत कुटुंबाचे. हो, मी बघितलंय काही कुटुंब, नवऱ्याचं निधन झालं ऍक्सिडेंट मध्ये आणि बायकोला पासवर्ड माहिती नाही, त्याच्या ह्याचा कुठलाच व्यवहार माहिती नाही. असे आहेत काही कुटुंब. आर्थिक व्यवहार पत्नीला, घराच्या आईला, जी महिला असते तिला, भगिनी असते तिला माहिती पाहिजेत. मित्रांनो, खरं सांगतो मी, ती महालक्ष्मी पाहिजे, महासरस्वती आणि महाकाली पाहिजे. गुंड आला तर 2 लाथा मारायची ताकद घरच्या स्त्रीमध्ये पाहिजे. नुसतं देवीची आरती करायची नाही, आपल्या घरच्या देवीचं मध्ये या शक्ती, 3 शक्ती पाहिजेत. म्हणूनच हे कथानकात सांगितलेले महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी. हे केवळ ऐकण्यासाठी नाहीये, पूजेसाठी नाहीये. आपल्या घरात जी आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, सून आहे, नातं आहे, त्या महिले ती देवी महत्वाची आहे. आणि देवळातली आरती कोणी करेल, पण घरातल्या स्त्रीला आपण सशक्त बनवायला पाहिजे, ती महालक्ष्मी पाहिजे. नाथांचं सर्व श्रेय या गिरिजाबाईला जातं, पत्नीला जातं. संत एकनाथ आणि गिरिजाबाई यांनी आलेल्या सर्व अतिथींचं स्वागत करत मला गंमत वाटते. कुठून पैसे मिळतात, आणि तुम्हाला सांगू का, सन्मार्गाने पैसे खर्च केले की आपोआप मिळत जातात. सन्मार्गाने करायला पाहिजे, वाईट मार्गाने केले की पैसा म्हणतो आता ह्याच्या हातात जायचं नाही. ह्या संत एकनाथांच्या घर म्हणजे कसं होतं, आलेला पांथस्थ स्नानाला राहायचा, जेवायला राहायचा. गिरिजाबाईंच्या डोक्यावर त्या आठ्या कधी पडलेल्या नाहीत. ती सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करते, घरीच कीर्तन करते वाड्यामध्ये. मित्रांनो, भागवत पुराणाच्या 11 स्कंदावर प्राकृत भाषेत 5 अध्याय 1570 मध्ये त्याने लिहिले. पण आपले कर्मठ काशीचे पंडित त्यांना विरोध केला. तुम्ही प्राकृत भाषेत करू नका, सामान्य माणसाला संस्कृत मध्येच पाहिजे, प्राकृत मध्ये करू नका. 1573 साली नाथाने पूर्ण ग्रंथ तयार केला. मी इथे रानडे साहेबांना सांगणार आहे की सगळ्या संतांचं साहित्य इथे ठेवा, बघायला तरी तो ग्रंथ एकनाथी भागवत. खरं सांगतो मी, 1573 ला त्याने ग्रंथ पूर्ण केला
आणि काशीच्याच लोकांनी त्या पंडिताने ग्रंथाची पालखीतून यात्रा केली, पालखीतून मिरवणूक काढली. म्हणजे ज्यांनी विरोध केला होता त्यानं त्याचं महत्व कळलं, ह्यांचं महत्व कळलं संत एकनाथांचं. आणि काशीमध्ये यांच्या पालखीतून मिरवणूक काढली आणि त्यांना पण विनंती केली, तुम्ही बसा पालखीमध्ये. ते म्हणाले, मी नाही बसणार, ग्रंथाची मिरवणूक काढा. तुम्ही विरोध केला होतात ना, त्यांची तोंड बंद केली. मला इथे शिकायचं हेच आहे, आपल्या कामाने आपल्या विरोधकांची तोंड बंद करता येतात. हे इथे दिसतं आपल्याला. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, काय ग्रंथ आहे? रुक्मिणी स्वयंवर असाच ग्रंथ आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर ज्यांचा विवाह होत नाही त्या मुलींनी जर वाचलं तर विवाह होतो. बघा करून, ज्यांचा विवाह व्हायचा असेल, ज्यांची इच्छा असेल, त्या मुलींनी रुक्मिणी स्वयंवराला प्रचिती येते की नाही. असं पूर्वी श्रद्धा होती. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ वाचायचा म्हणजे विवाह जमतो. मी मनात म्हटलं हे वाचताना की पुरुषानं सो असा एखादा ग्रंथ लिहायला पाहिजे, तो वाचला की पुरुषांची पण लग्न होते. पण एकनाथाने बघा रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ आणि त्याची प्रचिती अनेकांनी घेतलेली आहे. असे ग्रंथ रचले. 1296 ते पत्र, 300 वर्षापूर्वी, 300 वर्ष होऊन गेली. त्या आळंदीला ज्ञानेश्वरांची समाधीवरती गवत आलेलं होतं, बरेच झाडं तयार झाली होती, समाधी आहे, लोक विसरून गेले होते. मला आश्चर्य वाटतं की ज्ञानेश्वरी वाचायचंय, ज्ञानेश्वरीचं पठण करायचं, पण समाधी ज्ञानेश्वरांची तिथे आहे, इकडे दुर्लक्ष झालं. त्यानं दृष्टांत झाला एकनाथानं रात्री की असं समाधी आहे 300 वर्षापूर्वीची. आणि त्यांनी बरोबर माणसं घेतली, आळंदीस गेले. अजान वृक्षाची मुळी ज्ञानेश्वरांच्या शरीरामध्ये ही झाली होती, वेटोळ केलं होतं, ती मुळी त्यांनी काढली, स्वच्छ केलं. आणि महत्वाची गोष्ट संत एकनाथाने केली मित्रांनो, ती म्हणजे ज्ञानेश्वरीच्या प्रती अनेक होत्या, त्यावेळी छपाई नव्हती आत्तासारखी. आणि त्या प्रतीमधली सगळ्या प्रती घेतल्या अनेक ठिकाणच्या. त्यावेळी झेरॉक्स नव्हतं आत्तासारखं प्रती घ्यायची, विचार करा. आणि त्या शुद्ध केल्या, स्वतःच्या पदरचं त्यात ऍड न करता. काय काम केलं. आत्ता जे मार्केटमध्ये आपल्याला प्रत मिळते ज्ञानेश्वरीची, ती शुद्ध कुणी केली? सरळ सांगा, संत एकनाथाने ती प्रत शुद्ध केली. त्यांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडल्या सांगितलं तर अंगावर काटा येतो. काय झालं, ती दक्षिण गंगा म्हणजे गोदा, त्या गोदेवर आंघोळीला जायचे स्नानाला. स्नान केल्यानंतर एक मुसलमान ग्रस्त थुंकायचा त्यांच्या अंगावर. तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? आणि संत एकनाथाने काय केलं? संत एकनाथ त्यांनी पुन्हा गेले गोदावरी नदीमध्ये, पुन्हा स्नान केलं आणि बाहेर आले. तो मनुष्य पुन्हा थुंकला, त्याला काहीही बोलले नाहीत. विचार करा, संत एकनाथ केवढं महात्म्य, रागावर केवढं कंट्रोल. तुम्ही आम्ही किती फरक आहे बघा हा संत एकनाथांच्या मध्ये आपल्यावर. मला कधी कधी गंमत वाटते, काही एका शब्दानं त्याला विचारलं नाही, पुन्हा गोदावरीत गेले. असं 108 वेळा झालं असं लिहिलेलं आहे. वारकरी कीर्तनामध्ये सांगितलं जाते ही गोष्ट. पण कीर्तन ऐकतो, धोतर तिथेच झटकतो, धूळ पण तिथेच, ज्ञान पण तिथेच, आणि बाहेर पडून आपला स्वार्थ आणि क्रोध याच्यावर काय कंट्रोल करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज आपण या मातेच्या दरबारात 6व्या दिवशी आपल्यात बदल करायचा क्रोधावरती. या कथेपासून काय, क्रोध करायचा, आणि क्रोधाने काही फायदा होत नाही. आपले नातेवाईक म्हणतात ते ना तसेच ते भडकू आहेत, काय नावं ठेवतात. काय काय लोकांना तर भांडी बघितली ना सुद्धा, भांडी वाजवायची, आवाज करायचा. नवऱ्याला कळतं बायको रागावली. खरं सांगू का, मौन पाळणं बरं. हे मी अनुभवाने सांगतोय. मौन पाळायचं म्हणजे बायकोला कळतं हा रागावलाय.
वादविवाद शेजारी टपलेले असतात ऐकायला. लगेच काय झालं, तुम्ही जरा मोठ्याने बोलता. ते बाई दुसऱ्या बाईला म्हणते, तुम्हाला त्रास होतो का? नाही नाही, त्रास होत नाही, आणखी मोठ्याने बोला, आम्हाला नीट ऐकायला यायला पाहिजे, हल्ली कमी ऐकायला. शेजारच्या घरात झालेलं भांडण आपण मजेत बघतो. खिडकीवर चढून, त्या ओट्यावरती चढून खिडकीतून काय चाललं आहे कुजबूज. मित्रांनो, तो मनुष्य 108 वेळा थुंकला असं लिहिलंय. 108 वेळा नसेल, एक 10-15 वेळा जरी थुंकला तरी पण माणूस रागावला ना. त्या माणसानं, थुंकणाऱ्या माणसानं काय केलं? संत एकनाथांच्या पायावरती लोटांगण घातलं. यवन मुसलमान असून विचार करा, कृती न दाखवलं. हे का? शांत राहिले, क्रोधावर नियंत्रण ठेवलं म्हणून. ही गोष्ट आपल्याला सांगते, क्रोध टाळा. क्रोधने ब्लड प्रेशर वाढतं, तब्येत आपलीच बिघडते. कोणीही धूप घालत नाही, लक्षात घ्या. पुरुषच्या काळात ठीक होतं, हल्ली ऑफिसमध्ये पण बॉस रागीट असेल, सबऑर्डिनेट घाबरत नाहीत. तो बॉस तसाच आहे, लक्षात घ्या. पहिली कथा आपल्याला सांगते, क्रोध कमी करा, कंट्रोल करा. दुसरी कथा, नाथाला राग येत नाही, ह्याचं पण लोकांना आश्चर्य वाटायचं. रागवत नसत. एक कुटाळकी करणारं टोळकं बसायचं. असे टोळके असतात गल्लीच्या नाक्यावरती. तर ते टोळकं मुलामुलांचं बसलेलं होतं आणि आपापसात पैज लावली, मी काहीतरी करतो की नाथाला राग येईल. मुलं आपापसात. झालं, तो मुलगा फाटक्या चप्पला घालून नाथांच्या त्या घरामध्ये, मंदिर होतं तिथपर्यंत गेला. नाथ त्याला म्हणाले, अरे चपला बाहेर काढ, नाही तर तुझी पाद्यपूजा मला करायची आहे. शांतपणे म्हणाले, पाद्यपूजा करायची आहे, चप्पल बाहेर काढ. तेवढ्याने भागला नाही, पुन्हा तो गेला. काय माणसं, मुलं त्रास देणार. आणखी एक हळू आवाजात तुम्हाला सांगतो, आपल्याला चांगलं ह्या जन्मात म्हटलं तरी वाईट वाटून घेऊ नका. ही सगळा समाज आहे ना, तो माणूस जिवंत असताना त्रास देतात, पण मेल्यानंतर 200-300 वर्षांनी चांगलं म्हणतात. आपल्याविषयी सुद्धा असंच 200-300 वर्षांनी चांगलं म्हणतील, या आशेवर जगायला हरकत नाही. नाथांचं बघा ना, हे टोळकं त्रास देत होतं आणि त्यांना तो शेवटी काय करा, जेवायला गेला. आम्हाला भोजन द्यायचं ते, आणि गिरिजाबाई वाढायची. आता तूप वाढायला ती वाकली गिरिजाबाई, हा मुलगाने तिच्या पाठीवरती उडी मारली. नाथ काय म्हणाले बायकोला, आपल्या पत्नीला, ए सांभाळ हो, या दुसऱ्या बाळा तो चढलाय, तो पडेल नाही तर, असं तिला म्हणाले. आणि पडेल बिचारा असं म्हणाले. आणि ती गिरिजा काय म्हणाली, नाही मला सवय आहे. हरिपंडित म्हणजे त्यांचा मुलगा, हरिपंडितला पाठीवर घेऊन मी काम करते, त्यामुळे तो पाठीवर चढला तरी मला काही होणार नाही, मी तूप वाढणार. शांतपणे न रागावता शेवटी तो मुलगा म्हणाला त्याला, मी पैज लावली आहे, तुम्हाला राग भरेल त्याच्यासाठी तरी रागवा. तेव्हा संत एकनाथ म्हणतात, अरे बाळा, तू सुद्धा लक्षात ठेव, रागवायचं नसतं, क्षमा करायची असते. काय झालं बघा, त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडलेत ना, किती गोष्टी सांगाव्यात. एकदा काय झालं, वडिलांचं श्राद्ध होतं आणि ते श्राद्ध वडिलांचं होतं, स्वयंपाक केला होता, पितर येणार, वडील येणार, आणि आपल्याला माहिती आहे वडील आजोबा सगळ्यांचं श्राद्धाला ते पानं वाढतात. मंत्र म्हणून अगोदर गुरुजी पौराहित्य करणारे जेवायला येतात. गिरिजाबाईने जेवण केलं होतं. त्यांच्याकडे आणखी एक उद्धव नावाचा होता, त्याने पण मदत केली, जेवण केलं. तेवढ्यात हरिजन लोक ते बाहेर गुरुजींची वाट बघत होते, संत एकनाथ येतील म्हणून. आणि बाहेर एक कुटुंब असं जात होतं. जात असताना ते म्हणले, स्वयंपाकाचा वास चांगला आला होता, बाहेर सुटला होता, इतका स्वयंपाकाचा चांगला केलेला होता. तर साहजिकच आहे, एकनाथांनी ऐकलं. असं ते म्हणतायत, हरिजन कुटुंब जे चाललंय ते म्हणतात, असं जेवण मिळालं तर काय मस्त मजा, भुकेलेलो होतो आपण.
संत एकनाथाने त्या हरिजन कुटुंबाला आत बोलावलं आणि श्राद्धाचं जेवण वाढलं. बायकोला सांगितलं पत्नीला, श्राद्धाचं जेवण केलंय ते वाढ पितरांचं. मित्रांनो, हे सांगताना सुद्धा मला शहारे येतात अंगावर, असं कोण करेल? आणि नंतर ते पुरोहित आले, त्यांना म्हणाले नाही आता हे जेवण संपलंय, मी त्या ह्याला वाढलेलं आहे, आता दुसरं जेवण करतो, माझी पत्नी करेल, तुम्ही या बसा. ते म्हणाले आम्ही येणार नाही आता, आम्ही येणार नाही आता, तुम्ही त्या हरिजन कुटुंबाला वाढलंच आमचं जेवण आमच्यासाठी केलेलं, आता येत नाही. आणि मित्रांनो, तो जो त्यांच्याकडे होता उद्धव नावाचा, तर त्यांनी सांगितलं इतर आलेले बसलेत, आपण जेवण तयार केलेले दुसरं ते वाढूया त्यांना. आणि कोण आणि पितर आले आणि ते बसले आणि त्यांना श्राद्धाचं जेवण वाढलं आणि ते नाहीसे झाले, अदृश्य झाले. ओ, हे काहीच नाही. त्यांच्याकडे भगवान कृष्ण 12 वर्ष काम करत होता, पाणी भरत होता. ती कथा आणखी आहे पुढे. पण असे संत एकनाथ श्राद्धाचं कर्मटपणा जो होता तो बाजूला सारून श्राद्धाचं जेवण हरिजनांना वाढलं आणि त्याच्यातच त्यांनी आपलं पितर जेवल्याचं समाधान मिळवलं. असंच एक प्रसंगाला रागावले पंडित बाकीचे आणि त्यांना सांगितलं पंडितांनी की हा पाषाणाचा नंदी आहे ना, शंकराच्या देवळामध्ये नंदी असतो बाहेर पाषाणाचा, ह्याला चारा घाला आणि तो चारा खातो का आम्हाला दाखवा. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हटले, तर तुम्ही या पाषाणाच्या नंदी चारा खातो की नाही दाखवा आम्हाला. चारा हातात दिला. संत एकनाथांनी प्रार्थना केली आणि चारा दिला त्या पाषाणात नंदीला आणि नंदीनं चारा खाल्ला. तेव्हा त्यांनी लोटांगण घातलं. सर्व जे टीकाकार होते त्यांनी. खरं सांगतो मी, एकदाचा पाऊस होता आणि अनेक लोक जेवायला आले होते, लाकडं नव्हती, त्यावेळी गॅस नव्हता असा आता आहे तसा. विचार करा, लाकडं पाण्याची कसं जेवण करणार. संत एकनाथाने सांगितलं माझी कॉट आहे ना लाकडाची, बिछाना तो मोडा आणि ती लाकडं जेवण करण्यासाठी वापरा, पण आलेला पांथस्थ भुकेला जाता कामा नये. आणि ती कॉट मोडली आणि त्यांनी त्याच्यावरती गरम पाणी केलं, त्यांना आंघोळीला गरम पाणी पाहिजे म्हणून, आणि जेवण करून ते वाढलं. अशी एक कथा आहे. नाथ काय करायचे, कीर्तन करायचे आणि त्यावेळी साखर वाटायचे कीर्तनानंतर. विचार करा, साखर वाटत असत. असंच एक कुटुंब आलं, वडारी समाजाचं कुटुंब आलं. 2 पुरुष आणि 1 स्त्री आली. कीर्तन, पण त्यांना कीर्तन ऐकायची सवयच नव्हती. आता झोप आली त्यांना. झोप आली, काय करणार. तिथे नाथांचा तो पलंग होता, त्या पलंगावरती ती वडारी बाई झोपली आणि 2 पुरुष तिथे झोपले. आणि कीर्तन संपलं. सर्व जे होते सेवकरी आलेले शिष्य ते घरी गेले. आता घर बंद करायची वेळ आली, बघतात तो ही झोपलेली. तो ह्यांचा जो शिष्य होता त्यांनी एकाने उठवायला लागला, तर एकनाथ तिथे आले, म्हणाले उठू नका, शांतपणे झोपा, झोपेत अडथळा आणू नका, झोपा, मी दुसरीकडे झोपतो, खाली झोपतो. असे संत एकनाथ. असेच काशीला जाऊन, तुम्हाला माहिती आहे काशीवरून गंगा आणायची आणि ती रामेश्वराला व्हायची, अशी आपल्याकडे प्रथा आहे पूर्वीपासून. संत एकनाथ गेले काशीला, त्यांचे शिष्य गेले, गंगा आणली, रामेश्वरच्या जवळ आले. तेवढे ते गाढव ओरडायला लागलं, तडफडायला लागलं. संत एकनाथ म्हणाले पाणी तहान लागलेली असणार, म्हणून शिष्याला सांगितलं अरे ते गंगाजल आणलंय ना रामेश्वरला द्यायचं, ते गंगाजल दे, त्या गाढवाला आपण पाजूया. हो, ते म्हणाले रामेश्वरला पुण्य कसे मिळेल आपल्याला, त्या गाढवाला पाजलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिष्यानं सांगितलं नाही, आणा. शिष्याने आणलं आणि ते गंगाजळ काशीवरून आणलेलं रामेश्वरला अर्पण करायच्या ऐवजी त्या गाढवाला पाजलं. गाढव उठलं आणि पळून गेलं. शिष्याने विचारलं काय आता पुण्य कुठे मिळणार आपल्याला, रामेश्वरला गंगाजल आपण केलं नाही. ते म्हणाले रामेश्वरपेक्षा तिथे जसा ईश्वर आहे
तसा या गाढवामध्ये ईश्वर आहे, प्राणी मात्रात. काय मला सांगा, मला पुण्य मिळालं असं ते म्हणाले. म्हणजे मला मुद्दाम सांगायचं आहे की कशी माणसं असतात. फुलभर दुधाची कहाणी, हल्ली कहाण्यांचं पुस्तक वाचत नाही. श्रावणात श्रावणी सोमवारी फुलभर दुधाची कहाणी तुम्हाला आठवत असेल, वाचली असेल. घरात मुलांना दूध पाजलं आणि मग थोडं एका साध्या बारक्या भांड्यातून आणून शंकरावर ओतलं, त्याचं ते गाभारा तो भरला आणि बाकीच्यांनी दूध किती घातलं तरी गाभारा भरत नव्हता. अशी ती कथा प्राचीन काळी फुलभर दुधाची कहाणी असेल. कहाणी संदेश देते. आपण वाचतो, पुस्तक तिथेच ठेवतो, नंतर ते रद्दीत जातं फाटल्यानंतर. आपण काहीही बोध घेत नाही. असं होता का म्हणे, म्हणून मी हे सांगितलं. एक व्यापारी होता, कंजूष, कर्ज कधी फेडायचं नाही असाच कंजूष व्यापारी. संत एकनाथांना माहित होतं त्याचा स्वभाव. कधीतरी त्यांना व्यापाराला काहीतरी प्रश्न होता, तो विचारण्यासाठी संत एकनाथांना घरी बोलावलं. संत एकनाथांनी त्याला बघितलं, त्याचं पत्रिका बघितली, ग्रहमान बघितले आणि त्या व्यापाऱ्याला सांगितलं, एक गोष्ट आहे. तो व्यापारी म्हणाला, काय, कुठली गोष्ट? नाही म्हणे, सगळं चांगलं आहे पण 15 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. बघा, व्यापाऱ्याला सांगितलं मृत्यू होणार. या व्यापार आणि ते गेले. एकनाथ आपल्या घरी गेले. व्यापाऱ्याने काय केलं, आता 15 दिवसात मृत्यू होणार आहे ना, मग कर्ज फेडलं, इतरांना मदत केली आणि तो दुःखी होता पूर्वी म्हणून त्यांना बोलावलं होतं. तो एकदम आनंदी झाला हे सगळं करताना, सगळ्यांचं फेडताना. सगळ्यांना आता जायचं आहे 15 दिवसांनी, तर आपण सगळ्यांना मदत केलेली बरी, अशी वृत्ती त्याची बदलली आणि त्याने मदत करायला सुरुवात केली, कर्ज फेडायला सुरुवात केली, सगळ्यांना आनंदात. आणि तो आनंदित झाला आणि मग आनंदित शेवटी 14व्या दिवशी एकनाथांना बोलवलं, आता उद्या माझा मृत्यू आहे ना. ते म्हणाले, बघा आता तुझा चेहरा आरशात बघ, किती आनंदी आहे. मृत्यू नाहीये, पण मृत्यू उद्या होईल असं समजून जर आपण वागलो, इतरांना आनंद दिला, तसा तू दिलास आणि तू आनंदित झालास. मित्रांनो, इथेच गोष्ट संपते, पण आपल्याला संदेश देते, आपण परमनंट इथे राहायला आलेलो नाहीत. आपण गणेश चतुर्थीला, गणपती उत्सवात म्हणतो गणपती पाहुणा आला. गणपती पाहुणा नसतो, आपणच काही वर्षांपुरते आलेले पृथ्वीवर पाहुणे असतो. गणपती हा कायम मिळणार असतो घरामध्ये, दर भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला. आपण समजून घ्यायला पाहिजे, रात्री झोपताना उद्या उठू की नाही. उठलो तर देवाचे आभार मानायचे. नवीन एक दिवस दिलात आयुष्यात, हे महत्वाचं आहे मित्रांनो, खरं सांगतो मी. आणि ते या कथेवरून दिसतं, याच्यावरून बोध घ्यायचा. आपण परमनंट राहणार नाही आहोत. कधी कधी मला गंमत वाटते, स्मशानामध्ये एखादा मनुष्य मरण पावल्यानं स्मशानात लोक जातात आणि अरे रे दुःख झालं, मोठी पोकळी निर्माण झाली, काय भाषणं करतात, जसं काही तू परमनंट आलायस काही ते नाही. लक्षात घ्या, हे वास्तव आहे. पण ते एक वेश्या कीर्तनाला यायची. वेश्या, समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. पण भागवतातल्या 8व्या अध्यायात एक पिंगळे नावाची व्यक्ती आहे, स्त्री आहे. तसं तिला वैराग्य प्राप्त झालं, अशी भागवतात कथा आहे. तसं या वेश्येला वैराग्य प्राप्त झालं आणि ती साध्वी बनली. हे संत एकनाथांचं काम. एकदा कीर्तन चालू असताना त्या गर्दीमध्ये चोर शिरले यांच्या घरामध्ये, एकनाथांच्या घरामध्ये चोरी करायला. सगळं घर चोरी, म्हणजे हे कीर्तन करतायत, कीर्तनात रंग आहे, सगळं पब्लिक दंग झालाय. आणि ते गेलं, झोपले, चोर घरातच राहिले आणि चोरी केली. भांडी बिंडी घेऊन दरवाजाच्या जवळ नेऊन ठेवली, न्यायची म्हणून. आणि देवघरात आले चोरी करायला. घरातल्या देवघरात देवारा असतो तिथे. तेवढ्यात संत एकनाथ ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसले. ओ माय गॉड, बसलेले बघितले त्यांनी आणि ते अंध झाले चोर, असं कथेत सांगितलेलं आहे. आणि ते बाहेर पडले घाबरून, आणि बाहेर पडताना भांड्याला अडखळले, आवाज झाला आणि एकनाथ आणि सगळी मंडळी जागी झाली. आणि मग चोर शरण आले, यांना नमस्कार केला आणि त्यांना
दिसायला लागलं, दृष्टी दिली. कीर्तनात असं होतं. एक राण्या नावाचा हरिजन होता. तो म्हणाला, आमच्याकडे जेवायला याल का? बघा, त्या काळची, किती वर्षापूर्वीची. संत एकनाथ म्हणाले, मी येईन. आणि ही गोष्ट गावातल्या प्रतिष्ठित लोकांना कळली आणि ते म्हणाले, हो हरिजन माणसाकडे तुम्ही जेवायला जाताय? म्हणून आपण वॉच ठेवायचा, ते जात आहेत कसे इकडे. काय सांगू तुम्हाला, दोन माणसं ते हरिजन वाड्यात तिथे तिथे गेली त्यांच्यावर नजर ठेवायला, ते जात आहेत की नाही. आणि दोन माणसं घरी राहिली. इकडे पण एकनाथ होते आणि तिकडे पण एकनाथ जेवायला गेले होते. एक माणूस दोन ठिकाणी त्यांना कार्य करताना दिसला आणि शेवटी शरण आले. शिखंड्या, एक ग्रस्त असाच घरात आला. तरुण, काय पाहिजे? ते म्हणाले, नाही नाही, मला काम तुमच्या घरात करायचंय. नाही म्हणाले, तुला जेवायला पाहिजे तर देतो. नाही म्हणाले, काम करायचंय. मग शिखंड्या 12 वर्ष राहिला. कृष्ण प्रत्यक्ष. आणि एक असा प्रसंग आला, शिखंड्याला भेटायला एक ग्रस्त आले आणि त्या ग्रस्ताने याने एकनाथाने हाक मारली, शिखंड्या शिखंड्या. तो शिखंड्या अदृश्य झाला. तेव्हा संत एकनाथांना कळलं की शिखंड्या म्हणजे कृष्ण त्यांच्या घरामध्ये 12 वर्ष काम. संत एकनाथांना 3 मुलं होती. त्या मुलाचं नाव हरिपंडित. हरिपंडित तो सुद्धा हुशार होता. पण मगाच म्हटलं ना, हुशार माणसं क्रॅक असतात थोडीशी, तसा तो क्रॅक पण होता. त्यांनी वडिलांना सांगितलं, असं कीर्तन प्रवचन हे संस्कृत मध्ये करायची नाहीत, आपल्या मराठीत करायचे नाही, संस्कृत मध्येच करायची, नाही तर मी काशीला निघून जाईन. डोकं फिरलं त्याचं आणि काशीला घरातून जायला निघाला कायमचा. संत एकनाथ, वडीलच ते, पित्याचं हृदय, ते गेले त्याच्या मागोमाग. त्याची समजूत घातली. तो म्हणाला, नाही नाही, माझं ऐकणार का तुम्ही? माझी अट. ते म्हणाले, काय तुझी अट आहे? नाही म्हणाले, तुम्ही संस्कृत मध्येच बोलायचं आणि परान्न घ्यायचं नाही. मुलाने सांगितलं. अर्थात पितृ हृदय कबूल केलं त्यांनी आणि त्या हरिपंडित त्यांचा चिरंजीवाला परत आणलं. आनंदित झाले. पण अट लक्षात ठेवली. एकदा काय झालं, एक बाई म्हणाली, मला सहस्त्रभोजन घालायचं आहे. तेव्हा माणसं आणि सगळं हे तुम्ही मदत कराल का? एकनाथांकडे आली. एकनाथ म्हणाले, मी येतो, सहस्त्रभोजनाला येईल. मुलाला माहिती होतं, वडिलांनी सांगितले परान्न घ्यायचं नाही. तर मुलानं त्या बाईला सांगितलं, मी जेवण करीन सहस्त्र लोकांचं. बघा, ते बाई म्हणाली हरकत नाही आणि त्यांनी जेवण केलं आणि ते वडिलांना वाढलं, परान्न घ्यायचं नाही, ती अट पाळली त्यांनी. आणि नंतर त्यांची ते पान उचलतायत, एका खाली दुसरं पान, दुसऱ्या खाली 1000 पानं पानाच्या खाली होती, अशी कथा सांगितलेली आहे. 1000 सहस्त्र भोजन ते एकटे जेवल्यामुळे झालं, अशी कथा सांगितली. संत एकनाथांचं जर वाङ्मय बघितलं तर असंच आहे. एकदा त्या वाङ्मयाचं तर प्रश्नच नाही, परंतु ते त्यांचे गुरु झोपलेले होते आणि त्यावेळी परकीय आक्रमण झालं त्या किल्ल्यावरती देवगिरीच्या. यांनी काय केलं असेल, गुरु ध्यानस्थ बसलेले, त्यांना उठवलं नाही. याने त्या गुरूंची वस्त्र घातली, तरवार घेतली, कारण शिक्षण दिलं होतं गुरुनं, आणि परकीयांचं आक्रमण, जोरदार लढाई करून घालवून दिलं तिथून. संत एकनाथांनी केवळ प्रवचन कीर्तन केली नाहीत, तर ताकद कमवली होती. गुरूंकडून शिक्षण घेतलं होतं आणि त्याप्रमाणे, आणि मी केलं नाही, ते नेहमीप्रमाणे घरी येऊन वावरायला लागले. आणि गुरुंना कानावर पडलं की आक्रमण झाली किल्ल्यावरती देवगिरीच्या आणि ती परतवली गेली, विजयी झाली. सैनिक सांगायला लागले. त्यांनी विचारलं, कोण, कुठे गेलं, कोणी केलं? तर मग कळलं, संत एकनाथ ती वस्त्र चढवून लढाईचे आले होते घोड्यावर बसून. आणि काय सांगू तुम्हाला, गुरु समजले, पण एकनाथाने मी केलं असं सांगितलं नाही. हे विशेष आहे, याच्यावरून आपण शिकायला पाहिजे. एकनाथांचं कार्य रामदास आणि संत तुकाराम पुढच्या पिढीतले यांनी जाणलं आणि त्यांनी अभ्यास. निष्कलंक चरित्र, विवेक, औदार्य
भूतमात्राविषयी कळवळा, सत्याशी प्रामाणिक, प्रपंच आणि परमात्मा एकरूप करणारी साधना, लोकसंग्रह आणि प्रासादिक वाणी. ते बोलायचं ते ऐकत राहावं असं वाटतं. आपण बोलतो ते लोकांनी ऐकायला पाहिजे असेल तर बोलण्यामध्ये फरक करायला पाहिजे. ऐकणारे, मी काल पण सांगितलं, परवा पण सांगितलं, क्रिया आपल्या हातात नसते, प्रतिक्रिया आपल्या हातात असते. आपण प्रतिक्रिया त्याप्रमाणे करायला पाहिजे. भारुड 150 विषयांवरती 350 भारुड लिहिणारा हा ग्रेट आध्यात्मिक संत संत एकनाथ. किती विषयावर भारुड लिहिली आहेत बघा. भारुड किती विषयांवरती लिहित. हे रूपक असतात. दोन अर्थ त्याचे. भारुडाला काय म्हटलंय बघा. भारुड शब्दाचा पंडितांनी कसा विग्रह केलेला आहे. बहुरूढ गीत म्हणजे भारुड असं पांगारकरांनी म्हटलंय. ज्यात भारलेले गुण व्यक्त आले आहेत ते भारुड असं संत विनोबा भावे म्हणतात. पण भारुड हा संस्कृत शब्द जर म्हटला तर संस्कृत शब्द भारुंड म्हणजे दोन तोंडाचा पक्षी असतो. भारुंड दोन तोंडाचा पक्षी असतो. म्हणजे एक त्याचा वाच्यार्थ असतो, दुसरा लक्ष्यार्थ असतो. म्हणजे एक वाक्य दोन अर्थ असं सोप्या भाषेत सांगायचं असं प्राध्यापक नांदापूरकरनी केलंय. तेच बरोबर आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा हा प्रकार आहे. ज्ञानदेवाने पहिली भारुड रचली, नंतर नामदेवाने रचली आणि यांनी तर कमालच केली. 350 भारुड यांनी ते वेगवेगळ्या विषयांवरती आहेत. पण ही भारुड जेव्हा आपण वाचतो ऐकतो तेव्हा काय भारुड आहेत, विनोदी आहेत काही. आता बघा, संसार आणि सांसारिक विषयावर नाथांची भारुड कशी आहेत एक आपण उदाहरण म्हणून बघू. फट गाढवाच्या लेखा संसार केला फुका, संसार म्हणजे सासूरवास असं ते म्हणतात. विषय हे माझे सासर, दुश्चित माझा सांगाती, भ्रांतीची बुंथी पांघरून मी इथे नांदते. अविवेक माझा पती, अहंकार माझा सासरा, काम क्रोध हे माझे धीर, म्हातारा मोह मला इथे सदैव त्रास देतो. वरून भोळा साम पण आतून वाकडा असलेला दंभरूपी धीर मला वारंवार अडवतो. ममता आणि चिंता या माझ्या नणंदा माझ्या सदैव जाच करतात. संत हो, तुम्ही मूळ या, माझे माहेर पंढरीला आहे, तिथे मला सोडून द्या. आपण ऐकले असेल हे भारुड. सत्वर पावगे मला भवानी रोडगाव आहे ना तुला. शब्दशः अर्थ घेऊ नका भगिनीनो, माफ करा. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवई त्याला. गावी गेलाय त्या सासऱ्याला तिकडेच खपव. संत एकनाथ असं म्हणतायत. पण त्याचा अर्थ काय. सासरा म्हणजे अहंकार, अहंकाराला संपव असं ते प्रार्थना करत. सासू माझी जाच करी, लवकर निर्दाळी तिला. ती मला जाच करते तिला. शब्दशः अर्थ नाही. सासू म्हणजे कल्पनेतली त्यांच्या आपले जे षड्रिपू असतात ती. त्यानंतर नंडेचं पोर किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला. पूर्वी खरूज व्हायची, खरूज होऊ दे त्याला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. संत एकनाथांचं हे वाङ्मय शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. दादला मारूने आहुती देणं, मोकळी कर गे मला. एका जनार्दनी सगळेच होऊन जाऊ दे, एकटीच राहू दे मला. याचा अर्थ रूपक आहे. त्या अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. हा विनोदी आहे आणि हे विशेष महत्वाचं आहे. विंचू चावला हे भारुड तुम्ही तर बरेच वेळा ऐकलं असेल. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तरी घाम अंगाशी आला. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालेला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नागा मारिला तिने. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, या विंचवास उतारा. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. विंचू इंगळी उत्तरे झरझरा. काय म्हणतात ते, सत्वगुणाचा अंगारा लावा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हे भारुड जेव्हा ऐकतो, सत्व उतारा येऊन अवघा सारील तमोगुण, किंचित राहिलं फुणफुण, शांत केली जनार्दने असं ते भारुड आहे. दुसरं भारुड एक तुम्ही गोंधळात ते म्हटलं जातं विशेषतः. दार उघड बया दार उघड. परकी आक्रमण, मोगलांचा त्रास. आता बये म्हणजे देवी, तूच आता दार उघड.
दार उघड बया दार उघड, अलक्ष्य पुरभवानी दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड बया, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया, तेलंगण लक्ष्मी दार उघड बया, कन्नड लक्ष्मी दार उघड बया, पाताळ लक्ष्मी दार उघड बया, अष्टभुजा लक्ष्मी दार उघड बया, पंढरपूर वासिनी दार उघड बया, नमो निर्गुण निराकार मूळ आदिमाता तू सागर, घेऊन 10 अवतार करीसी दुष्टांचा संवार. आता देवी सगळे थकलेत, सत्वच राहिले नाही भारतीयांमध्ये, अशी परिस्थिती होती. उद्या ती तुम्हाला जास्त याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास या दोघांचं चरित्र बघितलं तर समाजाला जागृत करायचं त्यांनी काम केलेलं आहे. तशी देवीला हे गारणं घालतायत की दार उघड, आणि शेवटी काटा सरकतो आहे, त्याच्यावर माझं लक्ष आहे. त्रैगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. आपण गुरुवारी आरती म्हणतो ती संत एकनाथांची आहे. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय. खरं सांगायचं तर या आरतीवरती 1 तास बोलता येईल अशी आरती, अर्थपूर्ण आरती. रामदासांच्या आरती आहेत, इतरांच्या पण आरती आहेत, पण संत एकनाथांची आरती जी आहे ना, जबरदस्त. भावार्थ रामायण 40,000 ओव्या आहेत. जास्त कल्पना करा कसं लिहिलं असेल त्या काळात. आज आपण लिहितो, लेखन करतो, बॉलपेन असतं, टाईप करतो. 40,000 ओव्या. सर्वात मोठा ग्रंथ कोणाचा आहे माहितीये का? सांगतो, ऐका. कोणी विचारलं तर उत्तर द्यायला. दासोपंतांचा गीतार्णव नावाचा ग्रंथ आहे. 1.25 लाख ओव्या आहेत. दासोपंत, तुम्ही गेला असेल, आपल्या देवीचं देऊळ आहे तिकडे, बऱ्याच लोकांची ती देवी आहे. दासोपंतांनी गीतार्णव लिहिलंय. 1.25 लाख ओव्या, 1.25 लाख. विचार करा. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ मोठ्यात मोठा कृष्ण दयार्णवाचा हरिवरदा, 55,000 ओव्या आहेत. आणि संत एकनाथांचा हा 40,000 ओव्या आहेत. कसं लिहिलं असेल? साधं लिखाण नाहीये, भावार्थ रामायणाचं लिखाण आहे. एकनाथी भागवत असाच ग्रंथ. हे ग्रंथ नुसते हात लावला तरी आपल्यात परिवर्तन होईल. म्हणूनच हे लायब्ररी असायला पाहिजे. इथे बसून वाचा, घरी वाचा. एकनाथी भागवत, चिरंजीव पद 42 ओव्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर 1711 ओव्या आहेत. त्या वाचून मुलीचं लग्न जमतं. 18 प्रसंग आहेत त्या रुक्मिणी स्वयंवर. चतुश्लोकी भागवत, अभंग आणि भारुडे. मित्रांनो, 11:15 वाजलेले आहेत. मला माहिती आहे की थांबायला पाहिजे, कारण वेळच तशी आहे. पण आज संत एकनाथांचं महत्व या 1 तासामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त द्यावं. जसं एखादा भुकेल्या माणसापुढे भरपूर सगळे पदार्थ वाढावे, तसं वाढलेलं आहे. तुम्ही त्यातलं श्रवण केलेलं आहे आणि ते घरी घेऊन जा, इथेच न सोडता. आणि त्याचा वापर परिवर्तन जीवनात आपल्या परिवर्तन करा. आपल्याला जाणलं पण पाहिजे. आणि जसा आपल्याला व्हायचं आहे अर्जुन, ज्याला कळतं आणि वळतं, पण तसं आपल्याला कळतंय. ज्या अर्थी तुम्ही एवढा खर्च करून वेळ देऊन तुम्ही येताय, तर कळतं आणि वळतं असं आहे. शेवटी प्रार्थना करतो. आजच्या भाषणाचा समाप्त करताना ती प्रार्थना कोणाची आहे? जसं पसायदान आहे ज्ञानेश्वरांचं, माऊलींचं, तशीच ही प्रार्थना आहे. रवींद्रनाथ टागोरांची प्रार्थना आहे. मला ती सुद्धा खूप आवडते. जसं पसायदान आवडतं तसं विपत्तीमध्ये ते देवाला काय प्रार्थना करतायत रवींद्रनाथ टागोर. हे मराठीत भाषांतर आहे, बंगाली पहिलं आहे. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. आपण देवळात जाऊन प्रार्थना करतो, माझं रक्षण कर. रवींद्रनाथ म्हणतात माझं रक्षण कर अशी माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. दुःख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन केले नाहीस तरी चालेल, तशी माझी इच्छा नाही. दुःखावर विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा आहे. माझ्या मदतीला कोणी आलं नाही, माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. मदतीला कोणी आलं नाही तरी माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. माझं तू रक्षण करावंस
मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी यावं हीच माझी प्रार्थना आहे. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझं व्हायची शक्ती माझ्यात यावी एवढीच माझी इच्छा आहे. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीन. ओ, दुःख आल्यानंतर देवाची प्रार्थना सगळेच जण करतात, पण सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीन. दुःखाच्या रात्री सारं जग माझी फसवणूक करील, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. किती महत्वाची प्रार्थना रवींद्रनाथ टागोरांनी केलेली आहे. महत्वाची आहे. मी इथे बघतो प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नागरिक येतात, आनंदच आहे. आपला हा 6वा दिवस आहे. उद्याचा विषय आहे, उद्या योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास. पण या सर्वांमध्ये एक तरुण मुलगी येते इथे, तर तिचं मला कौतुक करायचं आहे आणि तिला बक्षीस द्यायचं आहे. मी 5 वर्षाचा आकाश तुम्हाला देतोय. तुम्ही या. तुम्ही मागच्या भटच्या मागे तुम्ही या. हा, प्रत्येक गोष्ट ऐकून येताना मला परीक्षा घेतली म्हणा हरकत नाही, पण हे 5 वर्षाचा आकाश मी त्यांना देत आहे. तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं ह्या वयामध्ये इथे येऊन शिकतायत त्याबद्दल धन्यवाद. 5 वर्षाचा आकाश मी भेट देतो आहे. 2026, 2027, 2028, 2029 आणि 30 मध्ये आकाशामध्ये काय घडणार आहे ते गणिताने काढलंय, ते मी तिला दिलंय. कोणाला पुस्तक पाहिजे असेल तर उद्या इथे ठेवू आपण काही प्रती. अर्ध्या किमतीला कॉस्ट प्राइस मध्ये आम्ही पुस्तक विकतो. 200 रुपये त्याची, 400 रुपये किंमत आहे. 200 रुपयाला तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर उद्या मिळू शकेल. धन्यवाद. पुन्हा एकदा रानडे साहेब, त्यांची टीम हसतमुखानं आमचं स्वागत करते. भाषणापूर्वी आणि भाषणानंतर कॉफी मस्तपैकी देतात, त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते. तेव्हा धन्यवाद, तुमचे आभार. खरंच सरांनी खूप बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं अशी आपली इच्छा आहे, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय. खूप सुंदर आणि उद्बोधक अशी माहिती आपल्याला सोमन सरांकडून मिळाली. सरांचे खूप खूप आभार सर. असेच त्यांनी आम्हाला मंदिरात वेळोवेळी मार्गदर्शन करावे ही त्यांना मी विनंती करते. या गंगा दशरा निमित्ताने आयोजित ज्ञान यज्ञाच्या पवित्र गंगेमध्ये आपण सर्वजण न्हावून गेलो आहोत. आपण सर्व श्रोते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि सगळ्यांनी आता चहा आणि कॉफीचा आनंद घ्यावा.